हे गीर गाईचं दूध जे आहे आता अलीकडे खूप वाढलंय, गीर गाणी A2 वगैरे जी. मग गिरच्या दुधामध्ये असं काय स्पेशालिटी आहे, म्हणजे काय असतं? हे जे आहे हे डीप पीट पद्धत आहे. हे मिनिमम किती एकर मध्ये मी करू शकतो? कारण हे होताना ते 12-15 वर्ष 20 वर्षांनी ते वाढणार. हो, हुशार आहे तुम्ही जी. असं कळलं की तुमचं घी मध्ये स्पेशालिटी आहे जी, की तुम्ही तुमचं घी जास्त ट्रेडमार्क पण आहे त्याच्यावर, वैदिक घी नावाचं तुम्ही ट्रेडमार्क घेतलेला आहे. पण हे जे ऑर्गॅनिक तूप आहे जी, त्याच्यावरचे रेट मात्र कायच्या काय म्हणजे 7,000-8,000 असे गेलेले आहे. क्षणनाशे कुत विद्या कणनाशे कुत धनम. बाजारातला प्युअर मध, बाजारातलं प्युअर तूप जी ओळखायचं कसं? पण ते गाई पण पूर्ण एक 26 एकरची इकोसिस्टमचा पार्ट आहे. बरोबर. मगाशी बोलता बोलता तुम्ही सांगितलं की मॅनेजमेंट लेवलवर तुम्ही इथे जी मंडळी काम करतात त्यांच्यासाठी एक मेजर स्टेप घेतली जी, ती जनरली कोणी घेत नाही, ती ऐकण्यासारखी आहे. पण हे 1 आणि 1 2 नाही आहे, हे 1 आणि 1 11 हे फिलॉसॉफी आहे. कारण तुमचं तूप बेस्ट काय आहे, तुमचं दूध बेस्ट काय आहे, किंवा तुमचं मध बेस्ट काय सांगू शकता? नमस्कार, मी सौमित्र बोटे, मित्र म्हणे उद्योग मंत्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत दीपक भानुशालीजी. दीपकजी, मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्ते. आजचा उद्योग आहे त्यांचा दुधाचा, तुपाचा, मधाचा आणि शिवाय आता तेल इथे सुरू करतायत. केसरिया फार्ममध्ये आपण आता आलेलो आहे. पुण्यापासून साधारण 180 किलोमीटरवर शहापूर जे आहे, जे कर्जतच्या पुढच्या बाजूला आहे, ठाण्याजवळ, तर तिथे आपण आलो आहे ह्या फार्ममध्ये. त्यांच्या जवळपास 320 गायी आहेत आणि त्यानुसार ते 400 पेक्षा जास्त लिटर दूध घाटकोपर आणि त्या परिसरामध्ये देत असतात, शिवाय तूपही देत असतात. हा एक उद्योग त्यांनी 11 वर्षापूर्वी सुरू केला इथंच, आणि आता 11 वर्षानंतर त्यांचे आणखी 2-3 फार्म्स होत आहेत, उद्योग वाढतोय. तर त्यांचा उद्योग आणि त्यांची कहाणी आपण आज ऐकणार आहोत. आता इथे किती गायी आहेत? असे तीन शेड आहेत. नाही, ह्या 3 शेड आहेत. अच्छा, 100-100चे असे. हे आमची जुनी पद्धत होती लाईन सोईंग मध्ये. त्याच्यामध्ये पण आता हे क्वालिटी वाढत. कुठलं गवत आहे हे? नेपियर आहे, सुपर नेपियर गवत म्हणतात याला. अच्छा. एकदा लागवड केली तर ते पूर्ण 6-7 वर्ष त्याला उत्पन्न येतं. आणि प्रत्येक ही हाईट 60 ते 70 दिवसात आपल्याला हे मिळते. एवढं फास्ट असतं ते? सुपर्ब आहे त्याची ग्रोथ. प्रत्येक 1 एकरी आम्हाला स्टार्टिंगमध्ये 120 टनची प्रोडक्टिव्हिटी होती, ते आता आमची 250 टन पर्यंत गेली. आणि हे आता आम्ही 300-400 टन पर्यंत घेणार. मग हे किती उरलेल्या सगळ्या एकरमध्ये तुम्ही हेच लावले पूर्ण? आणि त्याच्या बांध्यावर चंदन आहे. चंदन. हे कुठलं झाड आहे? ते चंदन. हे चंदन आहे. हा. डेली जवळपास 200 कॅरेट जे आहेत ते गोबर निघते, आणि गोबर डायरेक्ट जे गवत आहे त्याच्या साईडमध्ये सऱ्यामध्ये असं डायरेक्ट ते पसरून देतात. अच्छा. इथे डायरेक्ट खत भेटणार आणि डायरेक्ट त्याची रूट्स न्यूट्रिशन पूर्ण क्लोज. हे काय आहे मध्ये? हे गवत आहे. 1 लाईन सोडून 1 लाईन अशी आहे, आणि मध्ये हे जे आले ते पावसाळी संपल्यानंतर त्याच्यावर आपण मल्चिंग करूया. हे सगळं गवत आहे ना? पूर्ण गवत. हे बेसिक हेच गवत आहे. हा. फर्स्ट हार्वेस्ट 90 डेजला भेटते, आणि नंतर प्रत्येक 60-65 दिवसला आपल्याला हार्वेस्ट भेटते. आणि 3-4 वर्ष नंतर जर आपल्याला असं वाटलं की आता तेवढं विगरस ग्रोथ नाहीये, तर आपण रिप्लेस करूया त्याला. एक प्लॉट सीड प्लॉट ठेवून तीच स्टिक्स, त्याची स्टिक्स लागतात, तर ते स्टिक लावून ते तुरंत उगते लगेच. आणि हे ॲज अ बायोमास पीक आम्ही रेकमेंड करतो की जे आंब्याची शेती करतात किंवा पेरूची शेती करतात त्याच्यामध्ये ते नॉर्मली काही लागवड नाही करत. त्याच्यामध्ये पण जर हे गवत लावलं आणि त्याला तिथेच कापून मल्च केलं तर तेवढे गांडूळ वाढणार आणि एक पूर्ण हॅबिटेट क्रिएट होणार. आणि त्यांची जे इकोसिस्टम सुपर्ब होणार, आणि जे क्वालिटी येणार, क्वांटिटी येणार अप्रतिम. सुपर्ब. ते डीप पीट जे पद्धत आहे ते केल्यानंतर आम्हाला सरप्लस गवत होणार याच्यामध्ये. अच्छा. का आता 1 एकरी आमची एव्हरेज आहे की 15 ते 20 गायीची डीप पीट आहे, ते बघूया, नियोजन होते. आणि ते झाल्यानंतर आम्ही 40 गायी 1 एकरावर देणार, तर तेवढं आम्हाला सरप्लस भेटणार. अच्छा. हा. आता रेट काय गवताचा? हे विक्री करण्यासाठी 3 रुपये. तर 1 एकरी जर 250-300 टन पण घेतलं उत्पन्न त्याचं, आणि 2 रुपयाचा पण भाव भेटला तरी ऊसापेक्षा आणि ते चांगलं भेटतं.
हे जे आहे हे डीप पीट पद्धत आहे. त्याच्यामध्ये आम्ही 1.5 बाय 1.5चा खड्डा घेतला होता. अच्छा. 1.5 बाय 1.5चा खड्डा घेऊन त्याच्यामध्ये लागवड केली. आणि जेव्हा हे याचे पूर्ण फुटवे निघणार तर एक मधून 30-30 फुटवे निघतील. 30-30 फुटवे एक मधून निघणार आणि ते एक पीठ मधून आम्ही 20-25 किलोची यील्ड एक्सपेक्टेड आहे. तर 1 एकरी 3000 पीठ बनतात. पण मग हा खड्डा पूर्ण तुम्ही पूर्ण 1.5 फुटाचा खड्डा खड्डा? नाही 1.5 फूटचे असे प्रत्येक 3-3 फूटवर खड्डे आहेत आणि त्याच्यामध्ये गोबर टाकून त्याच्यावर लागवड केली. हे डीप पीठ आहे जी. पण अशा ऑर्गॅनिक शेतीचा प्रॉफिट रेशो काय असतोय? म्हणजे खर्च कमी आणि प्रॉफिट रेशो जास्त असतो? आम्ही आहे ना 25% प्रॉफिट हे ठेवलंय, मतलब एक्सपेक्टेड मतलब फिक्स ठेवलेलं आहे की 20 ते 25% प्रॉफिट भेटायलाच पाहिजे. ओके. तर आपल्याला ते सस्टेनेबल असते कधीही. तुम्ही जेव्हा प्राकृतिक शेती करता जी तेव्हा निसर्गामधलेच घटक बिलकुल कॉस्ट तशी नाही आहे जास्त? नाही सिस्टम ते बिलकुल सेट झाली ना तर त्याची कॉस्ट एकदम कमी आहे. सीड आपले घरचे, प्रॉफिट ज्यादा आहे. हा. हे गीर गाईचं दूध जे आहे आता अलीकडे खूप वाढलंय, गीर गाई A2 वगैरे. जी. गीरच्या दुधामध्ये असं काय स्पेशालिटी आहे, म्हणजे काय असतं? A2 मिल्कला जे रिसर्च असं सांगते की नॉर्मल जे जर्सी HF हे गाय त्यांना A1 मिल्क आहे. A1 मिल्क एज सच तेवढं हार्मफुल नाही जेवढं ते बाहेरची गाय आहेत. बरोबर. ते टेम्परेट आहे. तर ट्रॉपिकल एरियामध्ये आले तर त्यांना बिमारी जास्त येते. ते ठीक करण्यासाठी आपल्याला इंजेक्शन, अँटीबायोटिक्स त्याची कंटिन्युअस ते चालू राहते. तर त्याच्यामुळे ते दूध जास्त नुकसानकारक आहे. आणि जे देशी गाय आहेत त्यांच्यामध्ये ऑर्गॅनिक चारा दिला, चांगली त्यांची देखभाल केली तर तेवढं ते बिमारच नाही होणार. यांचं फिरणं झालं वाटतं? नाही, ते धावपळ करतात तर त्यांना नाही अजून, ते वासरू लहान आहे. ते 7-8 महिन्याचे होणार, नंतर आपण हे करू त्यांना सोडू. गेल्या वर्षी 10 अशी नवीन कालवड सोडली होती चरायला आणि ते परतच नाही आली. ते तिथेच फिरत राहिली. 10-12 दिवस नंतर आली सगळी. मगाशी मी ते सांगितलं ना ती 2 वाजता हमराला सुरुवात झाली. इथं सगळे ते असतात ते आता ते चरायला गेलेले आहेत. ते 2 वाजता ओरडणारे सगळे तिथे गेलेले म्हणून हे मोकळं वाटतंय. आता हे सगळं भरलेलं असतं ॲक्च्युली. आणि हे गोबरचे कॅरेट्स आहेत. याच्यामध्ये गोबर जाणार ते शेतामध्ये, डिफाईन्ड शेत आहे, आज कोणता शेतमध्ये जाणार तसं ते सायकल चालतंय पूर्ण रेकॉर्ड त्याचे. पण एवढा रोजचा गोबर जात असतो शेतामध्ये डेली, एक पण दाना वेस्ट नाही. आणि जे गौशाला धुवून पण जे निघते ते पण पाठीमागे पॉन्ड आहे. अच्छा. तर ते पॉन्ड वरून त्याचे टँकर्स आहेत ते शेतामध्ये. आजूबाजूच्या लोकांचा मिळतं का सपोर्ट? आहे सुपर सपोर्ट. आता पहिले असं होतं की त्यांना असं वाटलं की येणार बंगलो स्कीम बांधणार, काय करणार ते माहित नव्हतं. आणि जेव्हा घर बांधायला घेतलं तर घराचे दरवाजे गेले, वरची IBM आणि सगळं चोरी झालं होतं. पण आता सुपर. पहिला प्रश्न हाच येतो की तुमच्या उद्योगाची गोष्ट काय आहे? म्हणजे मुळात तुम्ही तिकडचे म्हणजे कच्छ भुजमधले आणि मग ते 11 वर्षापूर्वी इथं आला आणि मग हा उद्योग करावा हे डोक्यात कुठून आलं आणि तो कसा पुढे आला? त्याची जर्नी अशी आहे की मी आणि भाऊ, माझे कझिन भाऊ, आम्ही दोघे याच्यामध्ये पार्टनर आहोत. आम्ही 8वी कक्षाला होतो तेव्हा गावी असंच शेतावर जायचो आणि उन्हाळीचे 2 महिन्याचे जे वेकेशन आमचे शिकायचे आणि स्टडीज सगळे मुंबईला झाली. पण 2 महिने समर वेकेशन आम्ही सगळे कच्छला जायचो. बरं. आणि 8वीची जे वेकेशन होती त्याच्यामध्ये असंच शेतावर जाताना काटेरी ते जाडी होते त्याच्यामध्ये एक बुक पाहिली आणि ती बुक उचलून घेतली तर त्याच्यामध्ये वजनदार पुस्तक होती आणि ते कृषी गोविंदाचा एक स्पेशल अंक होता. त्याच्यामध्ये फुलाची शेती कशी करायची, फळांची शेती कशी करायची, त्याच्यामधून काय उत्पन्न भेटते आणि काय पैसे भेटतात त्याच्यावर. तर ते 8वी कक्षाला असं वाटलं की शेती पण एक चांगला व्यवसाय होऊ शकतो. आणि त्याच वर्षी आमच्या गावात एक युवान त्यांनी BSc ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेतलं. तर आम्हाला माहित पडलं की गावातल्या एका मुलांनी. ओके. तर ते असं वाटलं की आता त्याच्यामध्ये स्टडीज पण आहेत आणि त्याला एकदम प्रॉपर आपण पद्धतीने करू शकतो. तर 12th झाली, ते ड्रीम एकदम ते बीज आला की 8वीतच ठरवलं होतं की हेच करायचं. बरं.
कारण ते 2 महिने जे गावी जे आम्ही टाइम स्पेंड करायचो, जे त्याची वाईब्स आहे जे, तर दादा आणि ते पण कधी हे नाही करायचे, कोणते केमिकल नाही वापरायचे, तर ते नैसर्गिक शेती होती. घरी गाई होतात, त्यांचं गोबर कंपोस्ट करून ते टाकायचे. तशी ते पूर्ण डोक्यात ते हे होतं, प्लॅन होतं. नंतर 12वी नंतर ते BSc ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेतलं, BSc ॲग्रिकल्चर केली. त्याच्यानंतर MBA इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट केलं. तर ते एज्युकेशनचे जे बॅकग्राऊंड घ्यायचे होते ते घेतले. आणि 2 वर्ष टाटा रॅलेसमध्ये जॉब केली. तर ते एक्सपिरियन्स भेटला की एज्युकेशन, प्रोफेशनल एक्सपिरियन्स, आणि त्याच्या ते जे जॉब करताना जे शेतकरी भेटले. जॉबमध्ये मी 4 महिने कुलूला होतो. तर कुलूमध्ये जे ऑर्चर्ड, ॲपल ऑर्चर्ड, तिथे टोमॅटोची शेती, ऑफ सीझन व्हेजिटेबलची शेती, तर त्यांच्याशी जे प्रयोग ते करत होते त्याच्यामुळे हे अजून ते वाढत गेलं. की तुमचा जॉब काय होता? जॉबमध्ये एरिया मॅनेजर ची पोस्ट होती. आणि त्याच्यामध्ये जे नवीन प्रोडक्ट यायचे, नवीन सीड, नवीन असे फर्टिलायझर, एक मायक्रोरायझा फर्टिलायझर होतं जे जमीनमध्ये जाऊन जे वृक्षाची किंवा कोणताही वनस्पती आहे त्याचे मुळांसोबत ते दोस्ती करून एक कोऑपरेशन निर्माण होते, आणि ते फंगस वृक्षला हे ग्रो करायला मदत करते, पाणी आणून देते, फर्टिलायझर. ते त्याचे सगळे प्रयोग आम्ही डेमोज द्यायचे. तर ते डेमो देताना असे जे, आणि डेमोज कोणाला द्यायचे, जे त्या एरियाचे सर्वात प्रयोगशील शेतकरी त्यांना द्यायचे. तर ते करताना तेवढं ते अनुभव वाढत गेला. आणि त्याच वर्षी भाऊनी इथे हे गिर गायचं तसं एक प्रकल्पाची एक योजना बघितली की तुम्ही सुरू करा, देशी गायच्या महत्व वाढत झालंय. तर ते सुरू केलं 2011च्या साली गावी कच्छला. तिथे 11 एकर आमची शेती होती. तर ते त्याच्यामध्ये ज्वारी आणि ते सगळं लावून आणि गायी आणल्या. तुम्ही जॉब सोडला होता? भाऊनी सुरू केला, मी नंतर जॉब सोडला. मग भाऊने हे गिर आणली आणि तिथं प्रकल्प सुरू केला. तो पण तुम्ही जॉबच करत होता तिथपर्यंत? जॉब सुरू, पण एकदा लागलं की आता याच्यामध्ये आपण पुढे जाऊया, तर ते सोडली, जॉब सोडली. आणि नंतर तिथे काय एवढी मेहनत केली तरी ऑर्गॅनिक दूध, घी, त्याला तिथे एवढं हे नाही आहे, डिमांड नव्हतं. भुज आम्हाला 70 किलोमीटर होतं, तर तिथे ते पाठवायचं, आणि एवढी क्वांटिटी नव्हती की तिथे पाठवू शकतो. तर मुंबई यायचे निर्धार केला की हे आता चला मुंबईमध्ये व्यवस्थित त्याला मार्केट, कारण त्याला जे कस्टमर आहेत जे क्लीन फूड किंवा ऑर्गॅनिक फूडला ज्यांना त्याचे महत्व आहे ते कस्टमर आपण बोलूया. तर इथे येऊन मार्केट, जे फार्मर्स मार्केट लागतात, आठवड्या बाजार, त्याच्यामधून जाऊन सगळे शेतकऱ्यांना भेटायचो की तुम्ही कसं ते मार्केटिंग करतात. आणि ते धीरे धीरे इथे मार्केटिंग त्याची सुरू केली. मग आता इथं जागा कधी घेतली तुम्ही? हा जो प्रोजेक्ट 2014ला घेतला. तोपर्यंत तुम्ही जॉब सोडला होता आणि फुल टाइम 2012ला जॉब सोडला. आणि मग आता इथं आल्यानंतर, इथं आल्यावर लगेच सगळं सुरू करणं शक्य नसतं, कारण त्याला ग्रो व्हायला वेळ लागतो, डेव्हलप व्हायला वेळ लागतो. तो जो वेळ लागतो तो कसा मिळाला आणि घेतला कसा तुम्ही? तोपर्यंत बाकीचं काय चालू होतं? जेव्हा इथे आलो आम्ही तेव्हा फक्त हे वडाचं जे झाड आहे तेच एक झाड होतं, बाकी पूर्ण प्लेन शेतासारखं, त्याच्यावर पण काही शेती नाही होत. फक्त घेतली, आणि त्याच्यानंतर पावसाळी व्यवस्थित तिथे पाऊस आहे, तर पावसाळी एक सीझन घेता येते, आणि जवळ एक लहान नदी आहे, त्याच्यावरून आपण हिवाळी पण एक पण 365 हिरवा चारा भेटण्यासाठी ते जे पाहिजे, तर 2016च्या साली आम्ही नदीवरून 2 किलोमीटरची पाईपलाईन घेतली. तर ते 2-3 वर्ष जे होते ते आमच्या इकडे मित्र आहेत, त्यांच्यासोबत आम्ही चाऱ्यासाठी टाईप केलं की तुम्ही मका लागवड करा. आणि 2017च्या साली आम्ही हे नेपियरचे प्रयोग घेतले की नेपियर बहुवर्षायू आहे, एकदा लावलं की 5-6 वर्ष त्याचे आम्हाला हिरवा गवत भेटणार, आणि ते गोबरला रिस्पॉन्ड करतोय. तर जर जे डेलीचं गोबर आहे ते शेतामध्ये टाकलं तर त्याच्यावर ते एव्हरी 70 डेज आम्हाला त्याचे कट भेटते. तर ते एक पूर्ण सिस्टम बसली तशी 2017च्या साली. आत्ता इथं काय काय आहे? आज या आजूबाजूला किती गायी आहेत? काय प्रोडक्शन होतं? टोटल आमची टोटल 26 एकर्स जागा आहे ही. त्याच्यामध्ये गवत लावलेलं आहे, आणि जे त्याची हे आहेत बाउंड्री आहेत प्रत्येक शेताची, ते शेताची बाउंड्रीवर आम्ही चंदनची लागवड केली आहे, जे लॉंग टर्म आमचे एक FD सारखं आहे. तर कारण हे होताना ते 12-15 वर्ष 20 वर्षांनी ते वाढणार. हुशार आहे तुम्ही.
जी ते गवत लावलं आणि नंतर आम्ही त्याच्या साईडमध्ये जे मल्चिंगसाठी, कारण जेव्हा मी नैसर्गिक शेती सांगतो तर नैसर्गिक शेतीमध्ये काय असतं की जमीनला जास्त डिस्टर्ब नाही करायचं. बरं. शेतकरी काय दर सीझनच्या नंतर त्याला नांगरतो हे बरोबर. ते नाही करायचं. नाही करायचं. प्राकृतिक शेती. प्राकृतिक शेतीचा शब्द काय? प्रकृती. बरोबर. प्रकृती कशी शेती करते, प्रकृती कधी नाही नांगरत, त्याला नांगरणी नाही करत, काही नाही, फक्त ते झाकून ठेवते आणि त्याच्या खाली ते गांडूळ आहेत किंवा सूक्ष्मजीव आहेत ते त्याला कंटिन्युअस करत राहतात. बरोबर. तर आम्ही ते बघून असे शेतकरी भेटले ज्यांनी पूर्ण जीवनाच्या जे हे आहे निचोड ते आम्हाला दिला की हे असं असं करा, तुमचं सक्सेस होईल. तर ते आम्ही प्रयोग छोटे छोटे घेऊन त्याला नंतर जे चांगलं अनुभव भेटला ते रेप्लिकेट केलं. पण मग आता इथं किती गायी आहे? आता 320 गायी आहेत. बरं. आम्ही 20 गायापासून सुरू केलं होतं 2011 मध्ये. त्याच्यानंतर एक 50 गायींच्या एक बॅच मध्ये 17-18च्या साली आम्ही आणलं. आणि बाकी आता त्यांची जे कालवड आहेत ते वाढत चालले. मग हे दूध जातं कुठं सगळं? आम्ही घाटकोपर आणि पवई हे 2 मार्केट. मला असं कळलं की तुमचं घी मध्ये स्पेशालिटी आहे जी, की तुम्ही तुमचं घी जास्त ट्रेडमार्क पण आहे त्याच्यावर, वैदिक घी नावाचं तुम्ही ट्रेडमार्क घेतलेला आहे. जी. तर तुपामध्ये व्यवसाय करायचा किंवा मधामध्ये व्यवसाय करायचा हे कसं ठरवलं तुम्ही? कारण तुमचं आता इथं सगळं वाढलेलं आहे. जनरली दूध द्यायला लागले ते माणसं दुधाचाच व्यवसाय वाढवतात आणि मग तो गायी वाढत जातात, त्याचं ते टेक्नॉलॉजी यायला लागते. म्हणजे इतर त्याचे सब प्रॉडक्ट असतात ते नंतर येतात, आधी दूध असतं. जी. तुम्ही तसं केलेलं दिसत नाही. तुमचं दूध चालू आहे पण तुम्ही आता घी जास्त पुढे आणला, तुम्ही बरोबर मध पण आणायला लागलाय. जी. हे बाय प्रॉडक्ट्स पुढे आणायचं कसं काय ठरलं? एक आम्हाला सायंटिस्ट भेटले होते, त्यांच्याशी मुलाखत जेव्हा आम्ही घेतली तर त्यांनी असं सांगितलं की कोणताही व्यक्ती किंवा कोणताही वनस्पती, कोणताही जिवंत ऑर्गॅनिझम तो सहजीवनमध्ये जगतोय. मतलब आणि काय फूड घेतलंय, त्याच्या गट बॅक्टेरिया काय आहे. मतलब जर आपण बॉडी काउंट घेतले तर बॉडी काउंटमध्ये आपण 10% आहोत, 90% काउंट वाईज सम अदर ऑर्गॅनिझम्स आहेत. तर त्याच्यामध्ये ते करताना आम्ही बघितलं की जेवढं क्लीन फूड असेल तेवढं आपली हेल्थ चांगली राहणार. आणि आपले जे DNA आहेत त्याच्यामध्ये एवढी ताकद आहे, पण त्याला एक्सप्रेस व्हायला फूड पाहिजे. तर जे आमची फिलॉसॉफी होती ते फिलॉसॉफीला ते कॉम्प्लिमेंट करत होतं. तर त्याच्यावर पूर्ण आम्ही एक अशी FPOsची शोध घेतली की कोणत्या FPOs चांगलं काम करतात. FPOs म्हणजे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन. हे आता पूर्ण सेंट्रल गव्हर्नमेंटचा एक प्रोग्राम आहे ज्याच्यामध्ये 10,000 असे FPOs बनवायला घेतले की फार्मर्स स्वतःची एक ब्रँड क्रिएट करणार किंवा जे पण करणार ते एक परचेस करणार, तर एक बल्क परचेस करणार, त्यांना चांगले रेट्स भेटणार, विकताना पण त्यांना तेवढं चांगलं रेट मिळाले पाहिजे. तर ते एक सॉल्व्ह करण्यासाठी हे एक पूर्ण चांगलं आयोजन आहे. तर तसे FPOs मधून आम्हाला असे सगळे हे प्रोडक्ट्स आमचे जे कस्टमर्स ऑलरेडी आहेत त्यांना ते कॅटर करायला आम्ही हे पूर्ण व्हॅल्यू चेन इंटिग्रेशन आता मला एक सांगा, सायंटिस्ट तुम्हाला भेटले जी आणि मग तुमच्या असं लक्षात आलं की FPOs पण असतात जी. FPOs मध्ये असं आपल्याला गायडन्स मिळू शकतो जी. मग तुम्ही जेव्हा एक फार्मिंग करायला घेतल्यानंतर हे अपडेट होणं जे आहे की आता पुढं काय चाललंय, फ्युचर काय दिसतंय, डिमांड कसला आहे, सप्लाय किती करायचा, कुठं करायचा, हे तुम्हाला इथं बसून कळू शकत नाही. जी. तुम्ही ते कसं घेता, कसं करता, किती लोकांना भेटता? एक तर कस्टमर स्वतः एक इनपुट देतात की तुमच्याकडे हे पण भेटू शकते काय, तुम्ही दूध देतात, तूप पण देणार काय, पनीर देणार, लोणी पाहिजे. तर तशी एक चर्चा ते चालत राहते. त्याच्यामधून पण एक येत आहेत की मार्केटमध्ये काय डिमांड आहे, कन्झ्युमर्स काय डिमांड करतात आणि ते जर आपल्याला कुठून पुरवता येईल तर ते कोणते असे FPOs आहेत जे क्लीन फूडमध्ये काम करतात. तर तिथे ते नंतर ते कनेक्ट करायला आम्ही सुरुवात केली. प्लस आठवडा बाजार आहे, ऑर्गॅनिक फार्मर्स मार्केट लागतात दर आठवडे. तर तिथे व्हिजिट घेतली तर काय नवीन प्रोडक्ट चाललाय, कसले प्रोडक्ट मध्ये काय इनोव्हेशन आहे काय. तर ते ऑर्गॅनिक मार्केट कुठं लागतं हे तुम्हाला कसं कळतं? तुमचे ग्रुप्स असतात? ग्रुप्स आहेत. ह्याची माहिती कुठे मिळते? पण फॉर एक्झाम्पल आता FPOs आहेत, तर मला FPOची माहिती हवी आहे की आता मी समजा कोल्हापूरचा आहे, तर माझ्या आसपास मी जे काही घेतोय त्याचं FPO कुठला आहे, कुठं जायचं मी,
KVK आहेत, कृषी विज्ञान केंद्र आहेत. तिथे जे गव्हर्नमेंटची ॲग्रिकल्चर कॉलेजेस आहेत, त्यांच्यामध्ये एक्सटेन्शन डिपार्टमेंट आहेत, तर तिथून आपल्याला हे सगळे इनपुट्स मिळतात. ओके. याच्यामध्ये घीमध्ये तुमचा वैदिक ट्रेडमार्क हा जो प्रकार आहे जी, याची काय गोष्ट म्हणजे हा ट्रेडमार्क कुठून आला आणि तुमच्या घीची स्पेशालिटी काय आहे? जेव्हा आम्ही 2011ला सुरुवात केली तर तेव्हा जे देशी गाई संगोपनमध्ये जे चांगली ज्यांची गौशाला होती, चांगले शेतकरी होते, त्यांना आम्ही भेट घेतली. तर त्याच्यामध्ये एक होते आपले गोपालभाई सुतरिया, अहमदाबादला त्यांची गौशाला आहे. तर आम्ही भेटलो तेव्हा त्यांच्याकडे 300 गाई होतात आणि त्यांचं पूर्ण ते कसं गवत लावायचे हे पूर्ण, आणि त्यांनी एक शब्द वापरला होता की हे वैदिक पद्धतीने बनलेलं तूप आहे. तर ते एक आम्हाला नवीन इन्साईट भेटली की हे वेगळं कसं आहे, त्याच्या लोणी कशी बनणार, त्याची दही त्याला हे करून त्याला घुसडून लोणी बनणार. आणि ते वर्ड जेव्हा आलं तर आम्हाला ते आमचे पूर्ण हे जे बिझनेस जर्नी आहे त्याच्यामधून काही असे टर्निंग पॉईंट्स आहेत. तर ते वैदिक घी आम्ही त्याच समयी आम्ही हे केलं, त्या वर्डने हिट केलं. आणि ते की हे आहे त्याला वैदिक आपली विजडम आहेत, बरेच विजडम आहे. आपले जे फूड आहेत ते आपण नाश्ता करतो, दुपारी जेवणला, आणि सीजनल रिजनल त्याला जे जे डिफरन्स येतात ते सगळे डिफरन्स हजारो वर्षांनी त्यांनी कंटिन्यू केलंय. तूप आजचं नाहीये, इट्स अ कल्चर. तर ते ट्रेडिशन्स जे आहेत त्याच्यामध्ये काही ताकद आहे. बऱ्याच फेड येतात आणि हे प्रोडक्ट चाललंय, हे चाललंय, पण 2-3 महिन्यांनी ते बंद होतं. पण याच्यामध्ये आम्ही बघितलं की वैदिक वर्ड आहे तर ते वैदिक कालाने चालले, कंटिन्युअस आहे. तर ते आम्ही त्याच्यावर फोकस घेतलंय की हे काय आहे. त्याच्यामधून ते तुमच्या तुपाची काय वैशिष्ट्य आहे, काय स्पेशालिटी आहे? अलीकडे मी काय बघतो की तुपाचे रेट कायच्या काय वाढलेले आहेत. म्हणजे रेग्युलर तूप असेल तर ते 600-700 रुपयाला मिळतं, पण हे जे ऑर्गॅनिक तूप आहे त्याच्यावरचे रेट मात्र कायच्या काय म्हणजे 7,000-8,000 असे गेलेले आहेत. तर काय असतो ही भानगड, काय असते? डेअरी उद्योग जर आपण म्हणाले तर डेअरी उद्योगमध्ये सर्वात पहिले गाई कोणाची वेगळी आहे, तो फक्त गाईचा व्यवसाय, त्याला गवत पुरवणारा कोणी वेगळा असेल आणि प्रक्रिया करणारी तिसरी फॅक्टरी असणार. तर हे असं नॉर्मल दुग्ध व्यवसायाचं सेटअप आहे. आम्ही या पूर्ण ते व्हॅल्यू चेनला इंटिग्रेट केलंय की गवत पण आम्हीच उगवतो, गाई पण आमची आहेत, प्रक्रिया पण आम्ही करून त्याला. बरोबर. आणि त्याच्यामध्ये जे ट्रेसेबिलिटी आहे, फूड ट्रेसेबिलिटी, जेव्हा आम्ही MBAला शिकत होतो तेव्हा एक आमचे मार्केटिंगचे प्रोफेसर होते, त्यांनी जगाभरची जे ट्रेंड आहे ते आमच्याशी शेअर केले होते की ट्रेसेबिलिटी हे मोठा ट्रेंड येणार आहे की फूड कुठून आला. बरोबर. ते ट्रेंड आपल्याला ते आम्ही कॅच केलं की हे ट्रेंड आपण याच्यावर जायला पाहिजे. बरोबर. तर जे आमचे प्रोडक्ट आहे त्याच्यासोबत त्याची लॅब रिपोर्ट असते की एक QR कोडवरून तुम्ही स्कॅन करून बघू शकतात की हे बॅच त्याचे घी मध्ये काय कंटेंट, त्याची फॅटी ॲसिड कंटेंट काय आहे, त्याच्यामध्ये पूर्ण त्याची प्युरिटी आणि एव्हरीथिंग इज देअर. तर आणि हा झाला तुमच्या तुपाबद्दल, पण जनरली त्याचे रेट्स एवढे हाय का असतात तुपाचे, अशा तुपांचे? हे जे प्रक्रिया आहे ना त्याच्यामध्ये आपण दूधला हे करतोय, दही बनवतोय, तर पूर्ण दूधच्या रूपांतर झालं. जे फॅक्टरीमध्ये आहे ते काय करतात, दूधला घुसळून त्याच्यामधून क्रीम काढून दूध एक मेन प्रोडक्ट मेन स्ट्रीम मध्ये जाते. बरोबर. आणि घी आहे ते त्यांच्यासाठी एक सरप्लस प्रोडक्ट आहे, तर त्याची कॉस्ट ऍडजस्ट होते. बरोबर. आणि याच्यामध्ये फक्त ताक आम्हाला एक बाय प्रोडक्ट भेटते, पण ते ताक पण प्रत्येक सीझनला विकता नाहीये. क्लायमेट एकदम चेंज झालं ना अचानक, सॉलिड क्लायमेट चेंज झालं. आता आम्ही इंटरव्ह्यू करत असताना खूपच मोठा पाऊस आला आणि पावसामुळे आम्ही थोड्या वेळ थांबलो आणि आता परत सुरू करतो. एक इंटरेस्टिंग गोष्ट मला आता अशी दिसली, आता बरोबर 2 वाजलेत आणि बरोबर 2 वाजता इथल्या सगळ्या गायींनी हमराला सुरुवात केली. तर मला आता दीपकजींनी सांगितलं की बरोबर 2 वाजता त्यांची खायची वेळ होते आणि ते असं हमरायला लागतात डॉट 2 वाजता. हे मला फार गंमत वाटते, कसं त्यांना वेळ कळत असेल आणि कसं होत असेल. रिदम. सो प्रत्येक व्यवसायाचं एक प्रिन्सिपल असतं, प्रत्येक व्यवसायाचं एक गणित ठरलेलं असतं. तुमच्या व्यवसायाची ती प्रिन्सिपल काय आहे तुम्ही सांगत होतो? पर्माकल्चर तुम्ही सांगत होतो. पर्माकल्चर जे प्रिन्सिपल आहेत ते पूर्ण एक गायडिंग प्रिन्सिपल्स आहेत आमच्यासाठी. ॲक्च्युली ते एक गार्डनिंग प्रिन्सिपल्स होते, पण यूज करताना शेतकऱ्यांना असं दिसलं की ते आपण घर बांधताना पण यूज करू शकतो, आपण उद्योग सुरू करताना पण आपण ते प्रिन्सिपल्स लावू शकतो.
तर तसे 12 प्रिन्सिपल्स आहेत त्याच्यामध्ये. बरं, त्यातलं एक पर्माकल्चर आहे. नाही, पर्माकल्चर ब्रॉड त्याचे नाव आहे. त्याच्यात 12 प्रिन्सिपल. ओके. ते 12 प्रिन्सिपल स्टार्टिंग कसे होते की ऑब्झर्व अँड इंटरॅक्ट. कोणताही उद्योग सुरू करताना सगळे पूर्व जे आपले हे असतात प्रिज्युडिस सगळे साईडला ठेवून फक्त एकदम शांत मनाने क्लिअर मनाने ऑब्झर्व करायचं की हे करता येईल काय, माझी लाईफस्टाईल काय आहे, मी त्याला तेवढं वेळ देऊ शकतो, माझं नॉलेज, माझे एक्सपिरियन्स, ते ऑब्झर्व करून नंतर त्याच्याशी इंटरॅक्ट करायचं. हे ते प्रिन्सिपल आहे तुम्ही आता सांगितलं ते जी परमा. जी त्यातले महत्वाचे पॉइंट्स कुठले आहेत की जे कुठल्याही उद्योगाला लागू होतील? सुरू करताना जे आपण पहिला प्रिन्सिपल बघितलं. दुसरं प्रिन्सिपल आहे की हार्वेस्ट एनर्जी. मतलब आपली जे आपलं टाइम आहे, आपले स्किल्स आहेत, ती आपली एनर्जी आहे, त्याला आपल्याला स्टोअर करायचं, ते वाया न घालवता कुठेही. कारण एक उद्योजक आहे त्याच्यासाठी त्याची टाइम आणि त्याचं मनी हे दोघे त्याचे एकदम व्हॅल्युएबल रिसोर्स आहेत. तर एक संस्कृतमध्ये एक हे आहे की ते सांगतात की क्षणनाशे कुत विद्या कणनाशे कुत धनम. की जर एक सिंगल कण पण आपण व्यय केलं तर त्याच्यामधून धन कुठून येणार, कसं. आणि क्षण हे केली तर टाइम तेवढं टाइम इज मनी. तर आम्ही त्याच्यासाठी असं करतो की एक पूर्ण टास्क शीट, आम्ही एक प्रोग्रेसिव्ह अलायन्स असा एक ग्रुप आहे आमचा, त्याच्यामध्ये आम्ही डेली ग्रोथ शीट लिहितो. की ग्रोथ शीटमध्ये काय की आज माझा जे टाइम आहे ते मी कसं डिवाइड करणार. मॉर्निंग माझ्या स्वतःच्या हेल्थसाठी योगा, आणि ते दुपारी 9 ते 6 ते व्यवसायासाठी. व्यवसायामध्ये पण नवीन काय इनोव्हेशन काय आहे, डिस्ट्रीब्युशन, सेल्स कशी, त्याची आपल्याला पेमेंट कलेक्शन, त्याच्यावर वेगळी पूर्ण टाइम ते डिवाइड केलेलं आहे. आणि संध्याकाळी फॅमिलीला. तर असं जे टाइम रिसोर्स आहे त्याला कॅच करायला हे एक डिझाईन आहे की त्याला कुठेही ते वेस्ट नाही होणार टाइम. तसंच मनीसाठी पण आहे की डेली आमची टीम एक कॅपिटल कॅल्क्युलेशन करते की आज संध्याकाळी किती सेल्स झाले, ते सेल्स मधून किती प्रॉफिट आले, ते प्रॉफिट कुठे गुंतवणूक करायची आपल्याला गरज आहे, काही नवीन मशिनरी घ्यायची आहे, कोणता नवीन शेड बांधायचा आहे, कुठे काही नवीन आपण त्याच्यावरून उपयोग करूया. तर ते टाइम आणि मनी याची मॅनेजमेंट आम्ही ते आमच्यासाठी रिसोर्स आहे. प्लस शेतीमध्ये ते नियम लावला कॅच अँड स्टोअर एनर्जी. तर सगळी एनर्जी आमच्यासाठी फ्रीमध्ये आहे. सोलार एनर्जी फ्रीमध्ये आहे, रेन फ्रीमध्ये आहे, जमीनची मिनरल एनर्जी फ्रीमध्ये. ते करताना आम्ही त्याच्यामध्ये DNA केमिकल एनर्जी, हे जे गवत लावलंय ते आता वाढत चाललंय, तर त्याच्यामध्ये पण आम्ही मॅक्झिमम स्टोअर करतोय. तर ते प्रिन्सिपल आम्ही इथे लावलाय. नंतर आहे एक्सेप्ट फीडबॅक. जो काय असेल कस्टमर फीडबॅक देते, आपलं बिझनेस पण आपल्याला फीडबॅक देत असतो की हे सक्सेस आहे, की हे नाही चाललं तर त्याच्यामध्ये काही सुधार करावा. तर ते एक्सेप्ट फीडबॅक, ते प्रिन्सिपल्स लावताना एक फ्रेमवर्क बनते कोणताही बिझनेस असो. तर त्याच्यामध्ये हे आम्हाला जास्त एक महत्वाचा मुद्दा असतो की कुठल्याही उद्योगामध्ये मॅनेजमेंट महत्वाचे असते. तुम्ही मॅनेजमेंट नीट करता का? आता हा जो उद्योग आहे एकदम दूध नाशवंत आहे, खराब होतं लगेच, आणि हे सगळं रोज करून पाठवणं, ते तिथं विकणं, हा एक मॅनेजमेंटच भाग आहे. बिलकुल. तर ही मॅनेजमेंट कशी करता तुम्ही इकडे पूर्ण टीम मॅनेजमेंट व्यवस्थित, पूर्ण टीमला असं आमच्या ऑर्गनायझेशनल चार्ट आहे. त्याच्यामध्ये वेगळे हेड आहेत. जर जे फीडिंग डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये फीडिंगचं टीम पूर्ण फीडिंगचंच काम बघणार. जे क्लिनिंग आणि क्लिनिंगची टीम आहे ते गोबर, आणि ते गोबर शेतामध्ये टाकणं, ते फर्टिलायझेशन, ते बघणार. त्याने तेवढंच काम करायचं. ते डिफाईन्ड आहे, आणि ते डेली आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तेवढं अपडेट येतात की हे काम झालं आणि ते झालं, बस. निर्धार केलं आणि झालं. तेच कोणत्याही बिझनेसच्या ऍक्शन मोडमध्ये राहणं, ते सक्सेसची केली आहे. या जनरली हे काय लगेच झालं नाही, तुम्हाला काही अप अँड डाऊन्स पाळले असतील. जेव्हा आपण आपला बिझनेस वाढवायचा म्हणतो तेव्हा लोनचे प्रॉब्लेम येत असतील, लोन, आणि शेतकऱ्याला पटकन लोन दिलं जात नाही कारण सगळे अनिश्चितता असते. तुमच्या या सगळ्या 11 वर्षातले अप अँड डाऊन्स काय होते? सगळ्यात मोठा डाऊनफॉल कधी आला होता? असं वाटलं होतं की आपण करतोय ते बंद करून परत नोकरी करावी आणि पैसे घ्यावेत महिन्याला, मग त्याला ओव्हरकम कसं झाला ते पॉईंट सांगा. ते सुरू करताना पहिल्या वर्षात जास्त जे प्रॉब्लेम येतात ते सुरू करतानाच येतात, कारण जिथपर्यंत आपली सिस्टम त्याला सेट नाही झाली तिथपर्यंत. तर सर्वात मोठा प्रश्न आमच्यासाठी होतं आमचं गवत. कारण आमच्यासाठी जर ते गवत बाहेरून आणलं तर ते 3, 3.5, 4 रुपये केजी
प्रति केजीने येतं बरं. आणि तेच जर आपण उगवलं तर ते 80 पैशाने उगतं. बरं. तर ते 5 टाइम्स कॉस्ट लागते करेक्ट. आणि पूर्ण प्रॉफिटेबिलिटी 0 होऊन जाते. बरोबर, सगळं प्रॉफिट त्यातच जात असणार. तर ते आम्ही जेव्हा हे गुंतवणूक केली तर ते मेजर डाऊनफॉल हे होतं, पण त्याच्यामध्ये वडिलांचं सपोर्ट होतं बरं. की हे तुमचं ड्रीम आहे, तर जे 1-2 वर्ष तुम्हाला सपोर्ट लागणार तर मी सपोर्ट करणार. तर ते सपोर्ट जे फॅमिलीचे सपोर्ट आहे, कोणताही उद्योजक आहे त्याला फॅमिली सपोर्ट जेवढं भेटलं, भाऊचे सपोर्ट भेटणार, कारण ते हमेशा काउंटर करतात. माझी कोणताही व्ह्यू असला तर त्याला कोणताही क्रिटिसिझम पाहिजे. की एक डिपार्टमेंट असतो मार्केटिंग, त्याला सगळं वाढवायचं असं वाटतं की हे पण आपण करूया, हे करूया. आणि एक फायनान्स डिपार्टमेंट असतो जे त्याला कंट्रोलमध्ये ठेवू की बाई हे बजेट आहे, याच्यामध्ये जे आपण करूया ते करूया. तर ते पूर्ण फॅमिलीमध्ये ते एक दुसऱ्याला बॅलन्स करायचं, ते आम्हाला अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही म्हणलात, पूर्ण फॅमिलीमध्ये बॅलन्स करणं. जी. जनरली भाऊ एकत्र आले की भांडणच होतात. अशी अनेक उदाहरणं आहेत की चांगला व्यवहार चाललेला असतो आणि दोन भावांची भांडणं होतात आणि ते डिवाइड होतं आणि मग तुझं बघ माझं. अंबानी पण त्यातनं सुटले नाहीत. जी. तुम्ही याचं काय प्रिन्सिपल लावलं का? दोन भाऊ काम करताना बाबा या पोझिशनमध्ये तू सांगशील ते, या पोझिशनमध्ये मी सांगेन. जी. बटवारा कसा केला त्याचा? ते आमची प्रत्येक सोमवारी आम्ही एक मीटिंग घेतो. ते मीटिंगमध्ये जे डिस्कशन आहे ते डिस्कशन 1 बाय 1 सगळे आपले व्ह्यू देतात की माझं हे व्ह्यू. त्यात कोण कोण असतं? मी, माझी वाईफ, भाऊ त्यांची वाईफ, वडील आता गावी आहेत तर ते पण पहिले मीटिंग. तर सगळ्यांची वेगळे व्ह्यू पॉइंट आहे. तर ते प्रत्येक एक प्रॉब्लेमला कोणता बेस्ट सोल्युशन आहे ते निर्धार करायचं. आणि ते तुम्ही आजही करता? प्रत्येक सोमवारी, दर सोमवारी. आणि आता इथली जी टीम आहे त्यांची पण तेच सवय झाली, पॉलिसी आहे की डिस्कस करायचं आणि ग्रोथ शीट मध्ये लिहून घ्यायचं की मला सोमवारी हे काम करायचं आहे. तर ते जास्तीत जास्त मंगळवारी व्हायला पाहिजे. त्याला डिले नाही. जे डिले झालं ना तिथे बिझनेस लॅग करतो. तुमच्या भावांमध्ये मोठा भाऊ कोण? मी मोठा आहे, पण 1.5 महिना फक्त. 1.5 महिन्यात मोठा एकदम. पण मग याच्यामध्ये तुमची भांडणं होत नाहीत? त्याच्या भावाचं काहीतरी वेगळं म्हणणं असतं, तुमचं काहीतरी वेगळं म्हणणं असतं, मग ते तुम्ही समेट कसा करता? बिझनेस जेव्हा आहे ना तेव्हा बिझनेसची ग्रोथ हे आपलं हे आहे विजन. आपला विजनला जे आहे विजन एक आहे, एक ते पाहिजे की आपल्याला हे करायचं. त्याच्यामध्ये जे प्रॉब्लेम आहे सोल्युशन कोणी काढलं, कसं भेटलं ते नाही. ते तुम्ही 11 वर्ष काम करताय, दोन भावांमध्ये खूप भांडणं होतात आणि फाटाफाटी होते. काय करायला पाहिजे तर हे नाही, मग कशामुळे टाळता येईल ते काय डोक्यात ठेवायचं? एक तर पहिले लिसनिंग आहे की लिसनिंगमध्ये आम्ही लिसनिंग विथ पॉसिबिलिटीज हे एक प्रिन्सिपल आहे आमचं. की जर समोर जे व्यक्ती बसलाय तो काही बोलतोय तर त्याची लिसनिंग करताना काय पॉसिबिलिटीज आहे ते विचार करायचं. की माझंच हे पॉसिबल आहे तसं नाही, त्याने पण काही पॉसिबिलिटीज विचारून घेतले तर ते आम्ही त्याच्यावर. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो की भागीदारी वाढते. भाऊ आला की दोन भाग होतात. 1 रुपयाचे 2 भाग होतात, 50-50 पैसे. मग होतं की मला 1 रुपये का मिळू नये म्हणून मग आपण ते मग त्या भावाचा 1 रुपया त्याचा तो घेतो, या भावाचा 1 रुपया हा घेतो. बिलकुल. तुम्हाला असं वाटलं नाही हे आपण एक करूया, निम्म कशाला करायचं? पण हे 1 आणि 1 2 नाही आहे, हे 1 आणि 1 11 हे फिलॉसॉफी आहे. कारण जे करताना आमचा व्यवसाय कसा आहे त्याच्यामध्ये सुट्टी नाही आम्हाला. एक पण दिवस तुम्ही त्याच्यावरून हे नाही करू शकता, सुट्टी नाही. बरोबर. तर इथली टीम पण आता आमचे ते फॅमिलीच आहे. तर जर कधी 1 आठवडा 10 दिवस आम्हाला गावी जायचं आहे तरी आम्ही जाऊ शकतो, कारण ते तेवढं रिस्पॉन्सिबिलिटी घेतात. आणि मी असतो तेव्हा भाऊ जाऊ शकतात. तर ते जे फ्रीडम आहे ते फ्रीडम एकमेकाच्या सोबतच आहे. बरं. या सगळ्यामध्ये तुमचे जे प्रॉडक्ट्स आहेत, केसरियाचे आता दूध आहे, तूप आहे आणि हनी पण आहे, म्हणजे मध पण आहे, याचे तुमचं तूप बेस्ट काय, तुमचं दूध बेस्ट काय, किंवा तुमचं मध बेस्ट काय सांगू शकता? काय असतं, काय असं तुमच्याकडे आहे? आमची फिलॉसॉफी अशी आहे की जे पण फूड आहे ते इकोलॉजी मधून आलं पाहिजे. मतलब जे हनी बीज आहेत ते पण कुदरती प्राकृतिक शेती करणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये त्याची ते बिहाईव्ह असली पाहिजे. ते कुदरतची बायोडायव्हर्सिटीचा एक अंग आहे आणि त्याने ते फूड क्रिएट केलंय. आणि इथे पण आम्ही तेच मॉडेल क्रिएट केलंय पूर्ण, की गायी आहात पण ते गायी पण पूर्ण एक 26 एकरची इकोसिस्टमचा पार्ट आहे. बरोबर. आणि ते त्याच्यामधून जे फूड येत आहे त्याच्यामुळे त्याची ते पौष्टिकता, त्याची क्लीननेस. आता जे क्लीन फूड शब्द आहे
अगोदर पण सगळे फूड क्लीनच होत. बरोबर. पण आता आपण मधले 40-50 वर्ष त्याला ते पेस्टिसाइड हे केमिकल, कारण आपण निसर्गाचे जे प्रिन्सिपल्स आहेत त्यांना ते कॉम्प्रोमाइज केलं की आपण जमीनला कधी शेणखत नाही घातलं, त्याला कधी ठीक नाही ठेवलं, त्याच्यामुळे ते बिघडलं. पण मग बाजारातला प्युअर मध, बाजारातलं प्युअर तूप जी ओळखायचं कसं? प्राकृतिक आहे की नाही कसं कळणार? एक त्याची टेस्ट आहे की तुम्ही टेस्ट करणार, तुम्हाला वेगळं दिसणार ते. तुम्ही आता पण मी तुम्हाला दाखवणार त्याची, तुम्ही एक टेस्ट आहे. प्युरिटीमध्ये असं आहे की प्युरिटी लॅब सर्टिफाईड असली पाहिजे. बरोबर. तर ते आम्ही पूर्ण लॅबवर मध आमचं जर तुम्ही यूज केलं तर त्याच्यामध्ये जे प्युअर मधची जे फ्लेवर पूर्ण तुम्हाला ते यूज करताना कळतं. तर ते स्वतःच कळते की हे डिफरंट क्वालिटी आहे. बरं, याच्यामध्ये तुमचं प्रॉडक्ट जातात कुठे कुठे, त्याचा विस्तार कुठे कुठे आहे? आता आमची सुरुवात आम्ही फार्मर्स मार्केट आणि अशी केली, नंतर आम्ही आमची वेबसाईट पण सुरू केली 2020च्या साली. आणि ॲमेझॉनवर आम्ही हे ठेवलं आहे. ॲमेझॉन तिथे प्रोडक्ट्स आहेत प्रोडक्ट्सवर केसरियाचे. जी. आणि एक शिप रॉकेट आहे ज्याच्या माध्यमातून आम्ही पूर्ण डिस्ट्रीब्यूट करतात. हे केसरिया नाव कुठून आलं, कसं काय पाडलं, कसं काय ठरवलं? आमच्या गावी एक केसरिया हनुमानचं मंदिर आहे. बरं, तिथून आम्ही हे काय देवाचं त्याच्यावर. मगाशी बोलता बोलता तुम्ही सांगितलं की मॅनेजमेंट लेवलवर तुम्ही इथे जी मंडळी काम करतात त्यांच्यासाठी एक मेजर स्टेप घेतली जी. ती जनरली कोणी घेत नाही, ती ऐकण्यासारखी आहे. ती स्टेप काय होती आणि ती का घ्यावीशी वाटली, कोणी सांगितली ती? पर्माकल्चर जे 3 एक बेसिक व्हॅल्यूज आहेत ते काय आहे? अर्थ केअर. आपण काहीही स्टेप घ्यावं, कोणताही बिझनेस असो, त्याच्यामध्ये जर अर्थ केअर नाही आहे की आपण पृथ्वीला काही नुकसान करतो काय, ते एक मेजर स्टेप आहे. सेकंड आहे पीपल केअर. आपली स्वतःची फॅमिली, आपली स्वतःची टीम, त्याची केअर करणं फार गरजेचं आहे. आणि कन्झ्युमरही आपली फॅमिली आहे, तर जे आपण करतोय ते त्याला पण आपल्याला हे करायचं आहे. तर पीपल केअरमध्ये आम्ही हे घेतलं की जे पण आमची पूर्ण टीम आहे त्यांच्यासाठी फूड बेस्ट क्वालिटीचे आम्ही तयार करणं. एक शेफ ठेवलाय, जे शेफ पूर्ण संध्याकाळी 6 वाजता त्यांची शिफ्ट बंद होते तेव्हा ते येतात आणि गरमागरम जेवण 6 वाजता घ्यायचं तर 6ला जेवण करा, 7ला करा, 8ला करा. म्हणजे घरी येऊन जेवण करा भागच नाही, तुम्ही तुमचं काम करा, घरी आल्यावर जेवण तयार. त्यांना राहण्याची सोय. कोणाच्या डोक्यात आलं होतं आपण असं करूया म्हणून? असं ते पहिल्यापासून हे होतं की फूड आहे ना ते कनेक्टिव्हिटी आहे. आपण कोणत्याही टेम्पलमध्ये जे प्रसाद भेटतोय तर आपण तुरंत फूडने कनेक्ट करतोय. ते मंदिरची कोणती जागा असो, तर ते फूडची कनेक्शन आहे ना, तर ते आता कोणी टीममध्ये एट्रिशन रेटच नाही आहे. बरोबर. 7 वर्ष झाली, 8 वर्ष झाली, पण टीम सोबत. 2 महत्त्वाचे प्रश्न मला वाटतात. एक, या कुठलाही बिझनेस मोठा करायचा म्हटलं तर लोन, पैसे यायला लागतात, तुम्हाला पैसे लागतात. हा व्यवसाय असा आहे की पटकन लोन मिळतच असं नाही, तुम्हाला काहीतरी मॉर्गेज ठेवायला लागतं, काहीतरी सांगायला लागतं. तुमचा लोनचा अनुभव काय होता? घेतला का तुम्ही लोन? मुळात आम्ही लोन डायरेक्ट नाही घेतली बँकेवरून, कोणताही लोन किंवा काही गव्हर्नमेंटची सबसिडीही आम्ही 1 रुपयाची याच्यामध्ये नाही घेतली. जे पण आम्ही गुंतवणूक केली होती ते वडिलांनी आम्हाला दिले की, आणि पण त्याच्यामध्ये पण आम्ही सुरुवातपासून एक हे ठेवलं होतं की त्याचे जे इंटरेस्ट पार्ट आहे ते आम्ही कॅल्क्युलेट करूया की घराचे पैसे आहेत तरीही त्याच्यावर इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं की इंटरेस्ट निघायला पाहिजे, त्याच्यावरती प्रॉफिट निघायला पाहिजे. बरोबर. ते आम्ही केलं. आणि नंतर त्याच्यामध्ये आम्ही जे खर्च आहेत, मी सांगितलं ना डेली त्याच्या सेल्स प्रॉफिट याची जे कॅल्क्युलेशन आहे त्याच्यामधून आपले डेली एक्सपेन्सवर नजर राहते की कुठे आपण रॉंग एक्सपेन्स करू राहिले. तर जे रिपेमेंट आहे, कोणतीही लोन आहे, तर ते त्याच्यावरून मोठा हिस्सा फिजूल खर्ची जर कमी केली तर त्याच्यामध्ये. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो डिमांड आणि कॉम्पिटिशनचं पण एक. जी. लोकांना दूधची डिमांड असतेच कारण माणसं खूप आहेत, पण कॉम्पिटिशन पण वाढते, रेट्स पण कमी असतात. ऑर्गॅनिक दुधापेक्षा इतर रेट, ह्या कॉम्पिटिशनकडे तुम्ही कसं बघता? आम्ही कॉम्पिटिशन अशी आहे ना की ते कॅटेगरीच वेगळी आहे. बरं. आणि ऑर्गॅनिक आतापासून जर आपण बघूया तर 2-3% पण लोक आता ऑर्गॅनिकवर कन्वर्ट नाही झाले अजून. ते कोणती एक प्रोडक्ट 2 प्रोडक्ट यूज करतात, पण पूर्ण जे जीवन पद्धत आहे टोटल ऑर्गॅनिकवर तर कोणीही कन्वर्ट नाही. तर ते खूप स्कोप आहे, त्याला वाटतो स्कोप तुम्हाला? खूपच स्कोप आहे. आणि ट्रेसेबल ऑर्गॅनिकवर तर खूपच आहे. आणि त्याच्यामधून अजून नवीन रिजनरेटिव्ह असं नवीन स्टेप्स येणार 2-3 वर्षात, गव्हर्नमेंटची पॉलिसीज येणार. तर ते पण तुम्ही मगाशी बोलता बोलता त्यांनी एक चांगला मुद्दा सांगितला की त्यांच्यासारखेच शेती करणारे पण इतरही शेतकरी असतात
जे प्रयोग करत असतात तर ते त्यांना कॉम्पिटिटर मानत नाहीत, ते कम्युनिटी मानतात. तो किस्सा, तो मुद्दा सांगा ना, तुम्ही कसे महिन्यातनं 2दा कुठे कुठे जाता? आम्ही हे लर्निंगसाठी एक सिस्टम केली आहे की प्रत्येक महिने 2 असे कॉम्पिटिटर, सगळे कॉम्पिटिटर म्हणतात दुसरा कोणता, पण आम्ही त्याला कॉम्पिटिटर व्हिजिट म्हणतो, की ते तिथून पण त्यांचे अनुभव घ्यायचे. बरं. आणि एक कम्युनिटी क्रिएट करून आमचे जे चांगले अनुभव आहेत ते त्यांना शेअरिंग करायची, त्यांचे शेअरिंग आम्हाला, तर जे बिझनेसची जी वायबिलिटी आहे बरं ते वाढते. अच्छा, मग हे कोणाच्या डोक्यात आलं आपण असं करूया? आणि जनरली असं करायचं म्हटलं तर जर तुम्ही पण कॉम्पिटिटर असाल तर मी तुम्हाला येऊच देत नाही माझ्या फार्ममध्ये, कारण माझे तुम्हाला प्लस मायनस USP काय आहे, USP काय कळेल, मग तुम्हाला पण तुम्ही पण ते कराल. मग हे असं लगेच झालं सुरुवातीला की ते मी सांगितलं ना, आमचा एक ग्रुप आहे प्रोग्रेस अलायन्स, सुरत बेस्ड एक ग्रुप आहे, त्याच्यामध्ये बरेच उद्योजक आहेत. एक किराणा स्टोअर पासून 100 कोटी 200 कोटी उलाढाल करणारे पण त्याच्यामध्ये ग्रुप्स आहेत. त्या ग्रुपमध्ये आम्हाला एक असं सेशन झालं होतं की तुम्ही कॉम्पिटिटर व्हिजिट करा आणि त्याला पॉझिटिव्ह दृष्टीने करा, बरोबर, शेअरिंग करा, तर तुमची बॉन्डिंग वाढेल. आणि तुम्ही एकच इंडस्ट्रीमध्ये आहात तर तुमची जे एक्सपिरियन्सेस आहेत, तुम्हाला जे प्रॉब्लेम्स ते सिमिलर असणार. करेक्ट. आणि त्याच्यामधून त्यांना काय सोल्युशन भेटले तर तुम्हाला लगेच भेटणार, आणि तुम्हाला काय वाटतं तर तुम्ही त्यांना शेअर करा. तर ते करताना आम्हाला आता ते तुम्ही कुठे कसं जाता त्याचा अनुभव सांगा ना काही जास्त. शेतकरी इथे कुठे गेला होता? इथे हेमंत छाबरा आहेत, ज्यांनी आपण जर पायनॅपल म्हणतो तर पायनॅपल हे आपल्याला वाटतं की नॉर्थ ईस्टच्या क्रॉप आहे. त्यांनी महाराष्ट्रात हे घेतली, त्याची लिडरशिप घेतली की महाराष्ट्रामध्ये आपण पायनॅपलचा एरिया वाढवू. तर त्यांनी रेज बेडवर त्याची क्रॉप घेतली आणि 1 नंबर त्याची उत्तम क्वालिटी आली. तर ते करताना आता सरकारला पण ते दिसलं की पॉसिबल आहे महाराष्ट्रामध्ये, पूर्ण कोकण विस्तारमध्ये ते चांगलं पॉसिबिलिटी आहे. तर असे जे शेतकरी आहेत ते पूर्ण आजीवन, ते पूर्ण जीवनच्या निचोड आम्हाला देऊन टाकतात. पण तुम्ही मला काही तुमचा एक्सपिरियन्स सांगा की तुम्ही या शेतकऱ्याकडे गेल्यानंतर तुम्हाला हा पॉइंट मिळाला, तिकडे गेल्यावर तुम्हाला हे सोल्युशन मिळालं, जी असं काही सांगू शकता? गोपालभाई सुतरियाचं आपण हे घेऊया. तर त्यांच्याजवळ 300 गायी होत्या. तर त्यांनी पूर्ण SOP की गायीची डेली मॅनेजमेंट, त्यांची हेल्थ मॅनेजमेंट, वेट मॅनेजमेंट, नंतर काविंग नंतर त्यांची हेल्थ मॅनेजमेंट कशी करावी, ते पूर्ण असं आपण जसे बसलो तेव्हा बसून आम्हाला सांगितलं. आणि स्वतः जे गवत लावत होते ते गवतची स्टिक आम्हाला दिली की हे तुम्ही लावा आणि त्याला वाढवा. तर पूर्ण, आणि ते लावायची पद्धत कशी की ह्या पद्धतमध्ये नका लावू, तुमचे 6 महिने जाणार, याच्यामध्ये उत्पन्न चांगलं नाही भेटणार. तर ते जे मोलाची इन्फॉर्मेशन आहे ते ही 2012ची गोष्ट ना, 12 आम्ही त्यांना रेग्युलर व्हिजिट करतो. रिसेंट व्हिजिट कोणाला गेले तुम्ही? तुमच्या हेमंत छाबराची व्हिजिट आहे, ही आमची रिसेंट व्हिजिट आहे. एक पुरुषोत्तम सिद्धपर आहात, त्यांना आम्ही भेटलो. तर त्यांच्याकडे ऑर्गॅनिक शेतीमध्ये जमीनला झाकून ठेवण्यासाठी एक कव्हर क्रॉप सिस्टम आहे. तर ते आम्हाला सांगितलं की नॉर्मली शेतकरी काय करतात, प्लास्टिक मल्च करतात. तर त्यांनी सांगितलं की फक्त 1000 रुपयाचा सीड, कोणताही ताग असो किंवा शन असो, त्याला यूज करून तुम्ही त्याला मल्च क्रिम्पल करा आणि तुमची पूर्ण शेत त्याच्यामध्ये 1000 रुपयामध्ये तुम्ही मल्च करू शकता आणि ते खत बनणार. अच्छा, नॉर्मली खत होणार, त्याचे खत होणार. आणि त्याची जे खालती जे रूट सिस्टम आहे ते एरेशन करणार, जमीनला पोकल करणार. तर तुम्ही जे पाणी देणार, वापसा राहणार, त्याच्यामध्ये जास्त पाऊस आला तरी ते जमीन हे नाही होणार, बंद नाही होणार. तर ते जे अनुभव होता ना, ते एकदम टर्निंग पॉइंट आहे. मग तुम्ही असं कोणाला सांगितलंय का की तुम्हाला पॉइंट मिळाले, जी तुम्ही एखादा पॉइंट दुसऱ्याला सांगितलं की असं कर मग तुला फरक? आम्ही त्याचे प्रॉपर मॉडेल्स बनवले इकडे की कोणताही, बरेच शेतकरी असे येतात तुमच्याकडे येतात आणि बरेच असे अर्बन शेतकरी येतात की ज्यांनी 1 एकर 2 एकर शेती घेतली, पण आता पुढचे पाऊल काय घ्यायचे ते नाही माहित, आणि त्याच्यामध्ये काही मिस्टेक केली तर ते त्यांचा एकदम उत्साह ते डाऊन होतोय. तर त्याच्यासाठी आम्ही पूर्ण डीप पीटचे मॉडेल, मल्चिंगचे मॉडेल, ते मॉडेल तयार करून ठेवले आहेत. वा. आणि आता जिल्हा परिषदचे CEO श्री रोशन गुगे ते आले होते. तर त्यांच्यासोबत पूर्ण ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट, ॲनिमल हजबंडरी डिपार्टमेंट, ते पण त्याचे अधिकारी सगळे आले होते. ते पण बघून खुश झाले आणि आता ते त्याला वाढवणार. त्यांचे जे KVKs आहेत तिथे ते त्याचे मॉडेल बनवणार. तुमच्या या उद्योगामध्ये जर मला तूप किंवा मिल्क किंवा मध हवा असेल तर मी काय करायला पाहिजे? वेबसाईटवर अवेलेबल आहे. म्हणजे वेबसाईट कुठली, काय वेबसाईट? www.kesariyafarm.com. ती अपडेट होत असते प्रॉपर? बिलकुल. आणि तिथून मला घेता येतं. जी. केसरिया फार्मची वेबसाईट आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देऊया, तिथूनही अप्लाय करू शकतात, तिथूनही लोक घेऊ शकतात. जी.
फ्युचर प्लॅन काय आता, व्हॉट नेक्स्ट? फ्युचर आम्ही अजून 2 फार्म नवीन तयार करू राहिलो आहे. असेच बरं. तिथे 90 एकर जागा आहे आणि सेम मॉडेलवर, पण त्याच्यामध्ये आम्ही एक ॲग्रो फॉरेस्ट्री मतलब हे करताना, गवत लावताना त्याच्यासोबत टिंबर आहे, फ्रूट्स आहेत, तसं एक पूर्ण मॉडेल घेतलंय तिकडे. बरं, ते डेव्हलप करणार. तर हेच आम्ही 1000-1200 गायीपर्यंत तिथे. अरे वा. बरं, एक शेवटचा प्रश्न, तुमच्या उद्योगाचा मंत्र काय आहे? जे एनर्जी कॅच करायचं आहे, डेली टाईम आणि जे आमची सोलार एनर्जीचं जे हे आहे, कोणतीही शेती असो, जेव्हा आपण शेती करतो तर शेतीमध्ये अशी डिझाईन पाहिजे की जे हे सगळी फ्री एनर्जी आपल्याला कार्बनच्या स्वरूपामध्ये उत्पाद भेटते. ते उत्पाद विकून आपले मनी येतं, पण ते मनी आफ्टर ऑल कार्बन आहे. बरोबर. ते कार्बन मॅक्झिमम कसं आपण हार्वेस्ट करूया, त्याची एक डिझाईन, हे आमचं मंत्र आहे की कोणताही शेत असो, कोणतीही पीक असो, पण त्याला हे डिझाईन भेटली तर ते सक्सेस आहे. तुम्ही हे आता हे 26 एकर मध्ये केलं ना? जी. तर शेवटचा प्रश्न म्हणून माझे पुन्हा प्रश्न वाढतायत, पण हे मिनिमम किती एकर मध्ये मी करू शकतो? आम्ही याचे आता जे डीप पीट मेथड घेतली आहे, 1 एकरला तुम्ही 30 ते 35 गायीचा उद्योग करू शकता, फक्त 1 एकर मध्ये. तर ते पण मग आता गायीचा उद्योग करतोय तुम्ही, तर जनरली गाय केल्यानंतर मशिनरी आणतो आपण तिथे, मशिनरीमधनं सगळं, गाईला हात पण लावायला लागत नाही, दूध काढण्यापासून ते पार पॅकिंग पर्यंत सगळं मशीन असतं. तुम्हाला असं वाटलं नाही की आपण ते नवीन प्रोजेक्ट मध्ये आमचं ते विचार आहे, तो विचार आहे ते करणार. ओके, तुमच्या नवीन प्रोजेक्टसाठी खूप शुभेच्छा. मला हा जो पर्माकल्चर आहे तो फार महत्त्वाचा वाटतो. या निमित्तानं निसर्गाकडनं जे येतंय ते त्याला काहीही डिस्टर्ब न करता पुन्हा निसर्गात देणं, हा त्याचा निचोड आहे. आणि जे क्लायमेट चेंजची आता जे असर आली आहे, पूर्ण आपण मतलब कोणाच्यासाठी हे एवढं आपण अर्थोपार्जन आहे, घर आहे, पुढची पिढीसाठी ते राहणारच नाही तर काय होईल. बरोबर. तर हे जे शेती पद्धती शाश्वत आहे, तर तशी शेती पद्धत जर सगळे FPOs करायला लागले तर ते त्याचे पूर्ण इफेक्ट. तुम्ही हे उत्तम करताय आणि माझी अशी इच्छा आहे की इतरांनाही तुम्ही ते सांगा, जेणेकरून एक से भले दो असे होतील आणि मग खूप चांगलं उत्पादन येईल. तुम्हाला खूप शुभेच्छा. खूप धन्यवाद. म्हणे उद्योग मंत्रमध्ये तुम्ही तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या. थोडा पावसाचा व्यत्यय आला, पण चालायचं आहे, निसर्ग आहे तो. पण तुमचं उत्पादन खूप वाढो आणि नवीन उत्पन्न आले की सांगा आम्हाला, नवीन प्रॉडक्ट्स आले की आम्ही तेही बघू. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू. खूप धन्यवाद. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. मुद्दा हा असतो की उद्योजकाची गोष्ट काय आहे आणि तो ते का करतोय. तर मला खात्री आहे की ते आपल्या उत्तम मराठीमध्ये बोलले. सुरुवातीला ते म्हणत होते, मी त्यांना म्हणत होतो की तुम्ही कम्फर्टेबल नसाल तर तुम्ही हिंदीत बोला, कारण ते मूळ कच्छचे आहेत. तर ते म्हणाले की नाही, मला मराठी कळतं आणि मला जमेल तसं मी मराठी बोलेन. तर त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आणि एपिसोड कसा वाटला मला सांगा. तेही सोशल मीडियावर आहे, मीही सोशल मीडियावर आहे. बोलत राहू, भेटत राहू. तुमच्या उद्योगाची गोष्ट जर तुम्हाला सांगायची असेल तर तुम्ही आमच्या ईमेलवर जरूर संपर्क साधू शकता. udyogmantra@gmail.com असा तो ईमेल ID आहे. भेटत राहू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. धन्यवाद.